6 डिसेंबर 1956 महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध दगदगणारा लावा, कडाडणारी तोफ आता शांत झाली होती. 9 कोटीची जनता क्षणात पोरकी झाली होती. प्रत्येकाच्या पायातील युगायुगांचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विद्वत्तेनं तोडणारा तो करोडोचा कैवारी आता निघून गेला होता. त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशात पसरली. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा देश लोटला. जसं कळेल तसं शहरातून खेडापाड्यातून जाऊन मुंबईच्या दिशेने पडू लागली होती. या अंत्ययात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या आसवाने मुंबईचे संपूर्ण रस्ते ओले चिंब झाले होते. या सगळ्यात एक समांतर गोष्ट घडत होती, परंतु ही गोष्ट कधीच पुढे आली नाही. काळाच्या ओघात गडप झाली. त्या शेवटच्या क्षणांना कायमचं कैद करणारे, त्यासाठी आपलं राहतं घर आणि आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अनभिज्ञच आहेत. ही माहिती कधीच पुढे येऊ शकली नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या व्यक्तीबद्दल जाणणार आहोत ज्या व्यक्तीने स्वखर्चाने आपलं स्वतःचं राहतं घर, आपलं स्वतःचा छापखाना गहाण ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम यात्रेचं चित्रण केलं होतं, जे आपण आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहू शकतो. त्या व्यक्तीचं नाव आहे माजी आमदार दलित मित्र नामदेवराव वटकर. यांच्याविषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी. कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात 24 ऑगस्ट 1921 मध्ये त्यांचा जन्म झाला, तर 4 ऑक्टोबर 1982 साली मृत्यू. एकाच वेळी त्यांनी साहित्यक, संपादक, नाट्यरंग, चित्रपट, नभोवाणी, स्वातंत्र्य सैनिक, प्रगतिशील शेतकरी अशा 15हून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे. जन्मापासूनच बसलेल्या जातीयतेच्या चटक्यांमुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं. एकदा दाढी करत असताना नाव्याने विचारलं, तुम्ही कोणत्या जातीचे? यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तराने नाव्याचा वस्त्रा गाल कापून गेला. तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही, पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य यासाठी खर्ची घातलं. अनेक क्षेत्रात अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आवाज उठविला, आंदोलने केली. त्यांच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा केलं होतं. 6 डिसेंबर 1956ला नामदेवराव मुंबईतच होते. बाबासाहेब गेल्याचे कळल्यानंतर त्यांना अतीव दुःख झालं. त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं. चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळख्या होत्या. त्यांनी अनेकांना विचारलं, पण कुणी तयार होत नव्हतं. काहींनी तर त्यांचं आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे, आम्ही करणार नाही अशा स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी आशा फोल ठरली होती. येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाचं महत्त्व त्यांनी ओळखलं होतं. कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरविलं. पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती. त्या काळी रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा आणि त्यासाठी रील इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्यांचा अंदाज आज देखील लावता येत नाही. अंदाजे 3000 फूट निगेटिव्ह रील, कॅमेरा, कॅमेरामॅन यासाठी जवळपास 1300 ते 1400 रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला होता. आणि हा खर्च त्यावेळी खूप मोठा होता. आता पैसे कुठून उभं करायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता. काही किरकोळ कारणासाठी काहीतरी तारण ठेवून ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत, परंतु यावेळी रक्कम मोठी होती. त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवला होता. त्यांना त्याच्या बदल्यात एकूण 1500 रुपये मिळाले. धावत पडत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामॅनकडे गेले. त्यांनी 150 रुपये प्रति दिवस भाड्याने एक कॅमेरा आणला आणि रात्री 10 ते 11च्या सुमारास राजगृह गाठले. बाबासाहेबांचं पार्थिव पहाटे मुंबईला आलं. एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरा लावून उभा राहण्याची जागा मिळाली. पहिला शॉट खोदादात सर्कलवर घेण्यात आला. यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होतं. सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहोचलं. या ठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली. चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं. बाबासाहेबांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवेपर्यंत चित्रीकरण तसंच चालू होतं. बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याच ठिकाणी चित्रित झाला. चितेला अग्नी दिल्यानंतरही चित्रीकरण चालूच होतं.
अंत्ययात्रेच्या या संपूर्ण चित्रीकरणासाठी एकूण 2800 फूट रील संपली होती. दुसऱ्या दिवशी बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीमध्ये ही फिल्म प्रोसेसला देण्यात आली. आता ही फिल्म धुणे, दुसऱ्या पॉझिटिव्हवर रश प्रिंट काढणे आणि एडिटिंग करणे यासाठी 2,500 ते 3,000 रुपये खर्च येणार होता. त्यासाठी पुन्हा त्याच मारवाड्याकडे जाऊन त्यांनी राहतं घर गहाण ठेवून 3,000 रुपये आणले. पुढे या तारण ठेवलेल्या मिळकती सोडवता सुद्धा आल्या नाही. त्यामुळे त्या कायमच्याच गेल्या आणि त्यांना मुंबई सोडावी लागली. मालमत्ता गेली तर गेली, परंतु बाबासाहेबांच्या शेवटच्या स्मृती जपता आल्या. त्यांच्या उघड्या चेहऱ्याचा या जगातील शेवटचा क्षण युगायुगांसाठी कैद करता आला याचं समाधान त्यांना होतं. आज आपण पाहतोय त्या शेवटच्या क्षणाची नामदेवराव यांनी केलेली या जगातील एकमेव चित्रफित आहे. या गोष्टीचं कधीही श्रेय घेतलं नाही किंवा याचं भांडवल त्यांनी कधीच केलं नाही. या सर्व गोष्टी आपल्याला दलित मित्र नामदेवराव वटकर यांचं आत्मचरित्र कथा माझ्या जन्माची यामध्ये विस्तृत पद्धतीने वाचायला मिळतील. त्यासाठी एकदा तरी आपण सर्वांनी ते आत्मचरित्र वाचावं. माजी आमदार दलित मित्र नामदेवराव वटकर यांच्याबाबत आपल्याला माहिती होती का? होती तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. योग्य वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण विषयासह, नवीन विषयासह, समाज उपयोगी विषयासह, इतिहास घडविणाऱ्या विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.